तर हिंगोलीमध्ये धक्कादायक घटना घडली। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील हा धक्कादायक असा प्रकार समोर आला। 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत, तर एकाचा शोध सुरू आहे। अल्पवयीन मुलीवरती सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर प्रकार आता हिंगोलीच्या वसमत तालुक्यामधून समोर येतोय। या संदर्भात आता गुन्हा सुद्धा दाखल झाला। 3 आरोपी यामुळे पोलिसांच्या ताब्यात आहेत, तर अद्याप सुद्धा एकाचा शोध सुरू आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उमेश चक्कर आपल्या सोबत जोडलेले आहेत। उमेश, आपण पाहतोय अतिशय धक्कादायक अशी घटना आहे। अल्पवयीन मुलीवरती सामूहिक अत्याचार झालेला आहे आणि आता जे ताजे अपडेट आलेले आहेत त्या प्रकारे आता काही जणांना ताब्यात सुद्धा घेण्यात आल्याची माहिती आहे। या घटनेबाबतची काय सविस्तर माहिती आहे? कारण अगदी बरोबर आहे। एकदम धक्कादायक घटना घडली वसमत तालुक्यातील एका गावामध्ये अल्पवयीन मुलीचा घोळसाळपणाचा गैरफायदा घेऊन तिला बिस्किट व पैशाचे हमी दाखवून शेतात नेऊन सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे। या प्रकरणी वसमत तालुक्यातल्या हट्टा पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा चौघावर गुन्हा देखील झालेला आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी रातोरात 3 आरोपींना यामध्ये ताब्यात घेतल्याची माहिती देखील पोलिसांनी दिलेली आहे। या सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी दिलेली जी माहिती आहे ती वसमत तालुक्यातील एका गावात 13 वर्षीय पीडित मुलगी भोसर आहे। तिचे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते आणि त्यावेळी तिघांनी त्या मुलीस बिस्किट व 50 रुपये देण्याचे आमिष दाखवून दुचाकीवर बसून एका शेतात नेले। त्या ठिकाणी मी तुला काही क्षणासाठी थांबवतोय। आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गोरे जोडलेल्या आहेत। ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। अतिशय धक्कादायक अशी घटना घडलेली आहे मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये। अल्पवयीन मुलीवरती सामूहिक पद्धतीनं अत्याचार करण्यात आला आहे। खरं तर आपण पाहतोय की यापूर्वीच कठोर कायदा व्हावा, कायद्यात बदल करावा अशी वारंवार मागणी होत आहे। मात्र परत एक वेळेस मराठवाड्यात संतापजनक घटना घडली आहे। काय आपली यावरती पहिली प्रतिक्रिया? मुळामध्ये असं आहे की या घटना घडू नयेत या दृष्टिकोनातून प्रयत्न जसे आवश्यक आहेत तसं पॉक्सोच्या कायद्यामध्ये 2014 नंतर जे बदल झालेले आहेत आणि भारतीय न्याय संहितेमध्येही बदल झालेले आहेत ते पाहिले तर नसरापूरच्या घटनेमध्ये फाशीची शिक्षा जाहीर झालेली आहे आणि अशा घटनांच्यासाठी एकूणच दोषसिद्धीचं म्हणजे कन्व्हिक्शन रेट वाढवलं जाणं गरजेचं आहे। परत नवीन कायदा हा फक्त एक राजकीय भांडवलासाठी त्याचा उपयोग करणं योग्य नाहीये, कारण शक्ती कायदा जो प्रस्तावित केला होता त्यातले सगळे मुद्दे आता भारतीय न्याय संहितेत आलेले आहे। पण नराधमांना जरब बसली पाहिजे। या गुन्हा भयंकर आहे घडलेला आणि त्या मुलीच्या संदर्भात आणि बाकीच्या सगळ्या गुन्ह्याच्या तपासाच्या बद्दल मी हिंगोलीच्या पोलीस अधीक्षकांशी बोलणार आहे। परंतु प्रश्न असा आहे की ही जी नराधमांची प्रवृत्ती आहे, वासनांध प्रवृत्ती, ती थांबवण्यासाठी म्हणून समाज आपण काय करतोय तर आपल्याकडे दिसतंय की अश्लील डान्स करणारे कार्यक्रम हजारो ठिकाणी पैसे देऊन लोक बघायला जात आहेत। ठीक आहे, त्यांच्या जीवनाच्या चरितार्थाच्या पर्यंतचा मुद्दा आहे नृत्याचा, तिथपर्यंत ठीक आहे। पण ज्या प्रकारचं व्यापारीकरण आज लैंगिक भावनाचं होतंय, मग ती अंमली पदार्थ खाणं असेल, नशेच्या गोळ्या घेणं असेल, त्या घेऊन व्हायग्रासारख्या गोळ्यांनी स्वतःची ताकद वाढवून वेळ प्रसंगी त्या बाईचा मृत्यू झाला तरी चालेल, अशा पद्धतीची जी अत्यंत नतद्रष्ट प्रवृत्ती वाढतीये ती जोपर्यंत आपण ती विवेकाने सामोरं जात नाही आहोत तोपर्यंत मुलींना शिकार झाल्या म्हणजेच आता सगळं चुकलं पोलिसांचं। तर पोलिसांची गस्त वाढवलीच गेली पाहिजे, त्यात काही शंकाच नाहीये। परंतु मला असं वाटतं की आता समाजाने सुद्धा हे प्रकार थांबवण्यासाठी पुढे आलं पाहिजे। अगदी नक्कीच आपण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित करताय। कायदा तर आणखीन कठोर व्हावा त्याची तर आवश्यकता आहे। मात्र ज्या प्रकारच्या घटना आपण पाहतोय, बदलापूर असेल, त्यानंतर आपण पाहिला कालच जुन्नरमध्ये सुद्धा अतिशय संतापजनक अशी घटना घडली, अत्याचार करून हत्या करण्यात आली। आणि आता जी हिंगोलीमधली आपण घटना पाहतोय, समाज प्रबोधनाचा मुद्दा इथे उपस्थित होता, त्यावरची आपली काय प्रतिक्रिया? आपण तो मुद्दा आता बोलत होता त्याप्रमाणे। समाज प्रबोधनासाठी प्रत्येक गावामध्ये पोलीस पाटील असतात, त्याचबरोबर महिला बालविकास अधिकारी सुद्धा त्यांच्यावरती ICDSची जबाबदारी असली तरी सुद्धा तालुक्यामध्ये कौटुंबिक संरक्षण अधिकारी आणि महिला बालविकास अधिकारी नेमलेले आहेत। आणि सामाजिक न्याय विभाग असेल, आदिवासी विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, जिथे जिथे मुलींच्या वास्तव्याचा संबंध येतोय, अगदी रोजगार हमी योजना असेल की जिथे सार्वजनिक कामासाठी महिला बाहेर पडतात, तर यांनी गाव पातळीवरती पुरुषांचं विशेषतः प्रबोधन करणं, त्यांच्या गाव भेटी, त्यांच्या ग्रामसभा आणि यामध्ये अशा प्रकारच्या काही मानसिक विकृती असणारे लोक दिसले तर त्याच्यावरती योग्य त्या पद्धतीने निपटारा
आणि मी तर असं म्हणेन की आमच्या महाराष्ट्राला एवढी थोर परंपरा आहे वारकरी संप्रदायाची. अगदी. गावागावामध्ये त्याच्यातून कीर्तनातून सामाजिक प्रबोधनाचा संदेश गेला ते देतच असतात, पण जातीभेद संपवणं, त्याचबरोबर अशा प्रकारचे हिंसक प्रकार थांबवणं, याच्या संदेशासाठी आपण एकवटलो तर महाराष्ट्रामध्ये आपण फार मोठं परिवर्तन करून दाखवू शकतो अशी मला खात्री आहे. नक्कीच. ताई, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.